नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचा आमदार सावंत यांच्या घरासमोर रात्री 12 वाजता टेंभा आंदोलन। महायुती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली, कर्जमाफीचा शब्द पाळला नाही। शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेल्या एकाही आमदाराने कर्जमाफीबद्दल विधानसभेत शब्द काढला नाही। आमदारांना जागे करण्यासाठी टेंभा आंदोलन। शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढले, तात्काळ कर्जमाफी करण्याची मागणी। संपूर्ण सातबारा कोरा झालाच पाहिजे। दिव्यांगाला 6000 वेतन झालाच पाहिजे। दिव्यांगाला 6000 वेतन झालाच पाहिजे। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विधानसभेत एकही शब्द काढला नसल्याने परंडा भूम वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मुगाव येथील घरासमोर दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री 12 वाजता प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंभा आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या घरासमोर घोषणाबाजी करीत टेंभा आंदोलन केलं। विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केली होती, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही। तसेच शेतकऱ्यांच्या मतावर निवडून आलेल्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून कर्जमाफीसाठी विधानसभेत एक शब्द काढला नाही। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दिनांक 11 एप्रिल रोजी टेंभा आंदोलन करण्यात आलं। सध्या शेतकरी प्रचंड प्रमाणात असल्याने आत्महत्याचं प्रमाण वाढत आहे। याकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना जागे करण्यासाठी मध्यरात्री टेंभा आंदोलन करण्यात आलं आहे। या आंदोलनानंतर तरी जिल्ह्यातील आमदारांना जाग येणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या आंदोलनात प्रहारचे जिल्हा अध्यक्ष वर्षद शिंदे, जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील, रासप तालुका अध्यक्ष मनोज पाडुळे, मोहम्मद शेख, संतोष हिवरे, अनिकेत कुलकर्णी, आप्पा भागडे, बापू मांजरे, अक्षय उदागे, अण्णा नलावडे, हरित देशमुख, दीपक पाटील, किरण शिंदे, पप्पू जगताप, भूम तालुका अध्यक्ष गणेश भोसले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।